आपल्यासोबत आहेत गोपीचंद पडळकर सर। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आता सध्या जे शक्तीपीठाला विरोध होतोय, धाराशिव मध्ये जवळपास 10 गावांनी ठराव ठेवला आहे की आम्ही त्यांना विरोध करू। काय सांगाल या संदर्भामध्ये? बघा, पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय विकास होणार नाही। आणि आमचे जे दुष्काळी पट्टी आहेत, मग धाराशिव असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, पुढे गेल्यानंतर लातूर आहे, बीड आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, यवतमाळ असा तो रस्ता पुढे वर्ध्यापर्यंत जातोय। तर जोपर्यंत हे सगळे हायवे वगैरे होणार नाहीत, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आपल्याकडे येणार नाहीत, आपल्या लोकांच्या जमिनीला भाव येणार नाही, तर सगळे शेतकरीच विरोध करतात अशातला विषय नाही। आता मला वाटतं की राजकीय लोक त्यामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे काही लोकांनी विरोध केला असेल, त्यांचा काही गैरसमज झाला असेल। पण सरकार नक्की सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना विचारल्याशिवाय तर सरकार काही करणार नाही। सरकार काही जोर जबरदस्ती करणार नाही, कुणावरती शेतकऱ्यांवरती अन्याय करणार नाही। सरकारची भूमिका स्वच्छ आणि ठाम आहे। कुठल्याही शेतकऱ्यावरती जबरदस्ती नाही, कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार। सरकारला दोन्ही बाजू बघायची आहेत। एक पायाभूत सुविधा, आता समजा 95 ते 99 मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे होण्या अगोदर आता माझ्या गावातली म्हणजे आमच्या तालुक्यातली सगळी लोक मुंबईला काम करतात। तिथून एसटी निघाली का 24 तासांनी पोचायची आणि कधी घाटात अडकली तर ती 48 तासांनी पोचायची। आता मी माझ्या गावात निघालो का मुंबईत 5 तासात पोचतो, इथं पोचतो। अरे हे सगळ्यांनीच बघितलं पाहिजे ना। आता मुंबईमधनं निघाला माणूस नागपूरला, समृद्धी हायवेमुळे किती फाट जातोय। हे विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई ते नागपूर समृद्धी हायवे, गोवा टू मुंबई महामार्ग आणि वर्धा टू परत गोवा हा तिसरा महामार्ग, म्हणजे विकासाचा त्रिकोण करायचा सरकारचा विचार आहे। तर शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांना समर्थन दिलं पाहिजे। परंतु एखाद्या कामाला स्थगिती द्या, एखाद्या विकासाचं काम थांबवा, हे ते महाविकास आघाडीवाल्यांचं। आज राष्ट्रीय कृषी दिन आहे आणि खरोखरच शेतकरी या गोष्टीला विरोध करतात। काय सांगाल शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्यांची सर्व काळजी सरकार घेईल। शेतकऱ्यांना कुणीही जोर जबरदस्ती करणार नाही। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि शेतकऱ्यांच्या सहमतीनंच पुढे सरकार जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करण्याचे कारण नाही। सरकार पूर्णपणे संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहे। म्हणूनच देवाभाऊनी 100% वीज बिल माफ केलं, जे कुणाचंही काम येड्या गाबाळ्याचं नव्हतं। म्हणूनच 1 रुपयामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी विमा आला। 1 रुपया भरा, विमा मिळवा। म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांच्या वाडवडिलांना ज्यांचं वय 75च्या वर झालंय, म्हणजे बऱ्यापैकी शेतकरीच आहेत ना, एसटी मोफत, माझ्या बहिणीला भाऊबीज लाडकी बहीण म्हणून, किंवा आमच्या बहिणींना 50% एसटी मध्ये सूट। खूप मला आता पाडा वाटायचं म्हणलं तर पण याच्यापूर्वी शेतकऱ्यांची काळजी घेणारं हे सरकार आहे। कोणीही कसली मनामध्ये शंका आणण्याचं कारण नाही आणि शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या लबाड लांडग्यांच्या पासून लांब राहण्याची गरज आहे। एक शेवटचा प्रश्न की यापूर्वी ज्या पद्धतीने शेतीचं जे कर्ज आहे माफ करू हे घोषित केलं होतं, त्यानंतर आता फडणवीस यांनी सांगितलं की लवकरच आम्ही त्यावरती विचार करू अथवा विचार करून निर्णय घेतला। विचार माननीय, याच्यातून काय झालं? शेतकरी वर्ग संभ्रमात आहे की आम्ही कर्ज फेडायचे का नाही फेडायचे। हे बघा, माननीय मुख्यमंत्री योग्य आणि चांगला निर्णय घेतील, तुम्ही चिंता करू नका, शेतकऱ्याच्या बाजूने योग्य निर्णय होईल। धन्यवाद। आपण पाहतो या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी सांगितलं की आज राष्ट्रीय कृषी दिन आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने नक्कीच सरकार चांगला निर्णय घेईल। पण यामध्ये देखील असं असताना शक्तीपीठाला मात्र शेतकरी सगळ्या थरातून आज विरोध करतायत। आज धाराशिव मधील 10 गावं या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांनी देखील विरोध केला आहे। या शेतकऱ्यांना आता सरकार कसं समजवणार आणि शक्तीपीठ होणार का हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन देवाशिष सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई।